मुखामुखी वाचा
साकार तुम कैसे देगा यज्ञम सांभा ज्ञानावस्थित लगन पश्चात्यम योगिनो यशांत सुरा सुरगना देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा श्रीरामदूतम शरणं हे तुमके भजन मारुति हे भजन मारुति नको फुटो पाटे आले बाबाच्या घरी तो तुझे नाव उच्चारितो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपल्या सर्व माता पित्यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग असे नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे माय बापांनो. नामदेव महाराज या अभंगातून संत शिरोमणी सावता महाराज यांनी आपल्या जीवनात येऊन आपलं जीवन कसं कृतकृत्य केलं, आपल्या आई वडिलांचं नाव कसं कमवलं आणि सहजरित्या पूर्ण आपला सांभाळ संसार प्रपंच करून आणि आपला देह कसा ठेवला या अभंगामध्ये पूर्ण सविस्तर वृत्तांत आपण पाहणार आहोत. विठाला हो, अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी काही परिहार द्यायचा म्हणजे तो असा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र सिल्लेगाव अगदी नियोजनबद्ध चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 31वे वर्ष चालू आहे मायबापांनो. आणि या सावता महाराजांची जयंती 729वी जयंती म्हणजे 729 वर्ष झाले सावता महाराजांना देह ठेवून. आणि त्या निमित्तानं हा गावोगावी प्रत्येक गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व गावातील मंडळी एकदम आनंदाने याचा आनंद घेत आहे. अगदी आपले काम धंदा सोडून वेळेत आटपून आणि वेळेवर
कार्यक्रमाचा आनंद घेता येईल। या कार्यक्रमासाठी बघा इथं अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, इथं ग्रंथराज ज्ञानेश्वरी सोहळ्याचं पारायण सुद्धा चालू आहे आणि या पारायणाला सुद्धा सर्वजण बहुसंख्येने उपस्थित आहात। आपले ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व व्यासपीठ नेतृत्व असणारे आमचे हरिभक्त पारायण हरिकिसन महाराज ते पण कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि हरिभक्त पारायण गणपत महाराज शिंदे सज्जनपूर यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्त पारायण कडवा महाराज गवांदे आपल्या गावातलेच आदर्श व्यक्तिमत्व असणारे गवांदे महाराज यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, तसंच गावातील आपण प्रत्येकजण मंडळी आपण सर्वजण या कार्यक्रमाचे सहभागी आहोत। तसेच आमचे सुंदर अशी चांग राहिली असे आमचे राजीव महाराज हरिभक्त पारायण राजीव महाराज बडोगे, परत त्यांना साथ दिली हरिभक्त पारायण आमचे व्यवहारे महाराज गासगावकर आणि आपले सर्व गावातील मंडळी नरोडे महाराज असतील, इकडनं ताई मंडळी पण आहे, आपले चिलबिल परिवार पण आहे, बाळगोपाळ आणि आमचे सोमदार गायकवाड मामा नासुटेशनकर, इकडचे गावातील पंचकृषीतील बाबा सर हरिकिसन बाबा सर आमचे विनेकरी महाराज इकडे सारखा पलीकडून बसा आपल्या सर्व कार्यक्रमाला साथ देणारे आपल्याला वाटत नसलं तरी अंग डोलाला लावणारे आमचे ऋषी महाराज कराळे त्यांचे पण खूप खूप लाख लाख धन्यवाद। आपले पेटी मास्तर आहे आणि आपले गावचे आदर्श व्यक्तिमत्व असणारे आपले सरपंच गव्हाणे महाराज ते पण आहे। आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि आपण कार्यक्रमाकडे वळूया। विठाला अगदी सुंदर नियोजन माय बापांनो। सर्वप्रथम या सर्व गुरुजन मंडळींसाठी आपण सर्वजण एक जोरदार टाळी वाजवूया आणि याच्यानंतर या सप्ताहामध्ये सर्वजण आपण अन्नदान करतोय। माय बापांनो, आपल्याला घरी एखाद्या वेळेस काही गोष्ट जर नसली तर आपण कमी जादा करून ऍडजस्ट करून घेतो माय बापांनो। एवढं असतानाही तरी पण आपण इथं या सावतोबा महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सर्व गावाला असं अन्नदान करताय आणि एक वेळेस जोर जोरात जेवढे काही सर्वजण अन्नदान करताय त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया। धन्यवाद। आणि पहा, बघता बघता असे दिवस चालत राहतात, जात राहतात, जसे आले तसे चालले, पण आपण आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचंय माय बापांना। विठाला विठाला ज्या पद्धतीने सावता महाराजांनी आपलं सार्थक केलं माय बापांनो, गावाचं नाव लौकिक केलं। धन्य ते आरण रत्नाची ते खान, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा गर, घेतला अवतार माळ्या घरी। धन्य ते आरण रत्नाची ते खान। आपण सर्वजण खूप अभ्यासू आहात, माझ्यापेक्षा हुशार आहात, अगदी ज्ञानी मंडळी वरिष्ठ श्रेष्ठ मंडळी इथं बसलेले आहे आणि माझी गंमत अशी झाली आहे, सूर्यापुढं काजवानं काय प्रकाश द्यावा त्या पद्धतीनं मी तुमच्या सर्वांसमोर काय बोलावं, पण तुम्ही सर्व मायबापांनी सर्वांच्या नियोजनासाठी पाथरी पंच कमिटीनं आमचे जाधव दादा असतील, आणखीन आमचे वेळोवेळी सरपंच फोन करायचे, आणखीन प्रकाश महाराज नरोडे
ते पण फोन करायचे. आपल्या सर्वांच्या पंच कमिटीच्या नियोजनानं मला ही सेवा मिळाली, मी माझं धन्य मानतो. आणि खरोखर भाग्य लागतं मायबापांना या गोष्टीला. भाग्याशिवाय कुठली गोष्ट जीवनात येत नाही. आणि तुमच्या सर्व मायबापामुळं मला सुद्धा आज सावता महाराजांचं काहीतरी ऐकायला भेटल, बोलायला भेटल, किंवा तुमच्यामुळं माझा पण अभ्यास होईल. विठ्ठला विठ्ठला. हो, कशामुळं धन्य झालं गाव? एकासाठी परोपकार केला. एक जण चांगलं म्हणतो, पुन्हा आपण दुसऱ्या वेळेस एखादी वस्तू दिली नाही, अरे त्याचं काही खरं नाही. माणूस विसरून जातो. पण या साधू संतांनी असं काही करून ठेवलं तर त्यांचं नाव जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव तसंच राहणार आहे. मायबापांनो विठ्ठला विठ्ठला. जगाच्या पाठीवर कित्येक जण पैसेवाले होऊन गेले मायबापांनो, कित्येक जण करोडपती अब्जपती होऊन गेले. कुणाचं नाव निघतं का? नाही मायबापांनो, कुणाचंच नाव निघत नाही. आज झाले 750 वर्ष पूर्ण होऊन गेले, तरी पण त्या महात्म्यांचं नाव आजही त्याच उत्साहानं, त्याच जल्लोषानं निघतंय. काय कारण याचं? त्यांनी जे केलं ते आपल्याला करता येत नाही का? हो, आपल्यालाही करता येतो. ते जेवढे होते तेवढेच आपणही आहे. सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. हरिच्या नामे हरिची उद्धार, हरिच्या नामे हरिची उद्धार, हरिच्या नामे. हो, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरिच्या नामे. जर आपल्याला आपला उद्धार करावा जर असं वाटत असेल तर कशानं होईल? फक्त हरीच्या नामानं होईल, अन्यथा नाही. ती गोष्ट कुठंच नाहीये. काहीही करा, कुठेही जा, कितीही वाऱ्या करा, कुठंच नाही. कलियुगात जर भगवंताची प्राप्ती करायची असेल आणि आपला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर हरीच्या नामाशिवाय पर्याय नाही मायबापांनो. हरी तुझे नाम हरी तुझे नाम हरी तुझे नाम हरी तुझे नाम. कधी मधी नाही. आज 1 घंटा, उद्या 1 घंटा, अजिबात नाही. अखंड म्हणजे रात्रंदिवस 24 तास. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा सदा नाम घोष करू हरिकथा, असं ते सदा चाललं पाहिजे, अखंड चाललं पाहिजे. जोपर्यंत ते चालू होत नाही तोपर्यंत आपली भक्ती चालू झाली नाही. विठ्ठला विठ्ठला. हो, बघा, असं ते गाव होतं औदचे गाव म्हणून, आणि त्या गावामध्ये एक दैवमाळी राहायचे. खूप गुणवान होते, ते धार्मिक होते आणि आपला परपंच नित्य नेमानं करायचे, तसाच संसारही करायचे, प्रपंच करायचे, दोन्ही पण, परमार्थही करायचे. दोन्ही पण करता करता त्यांनी वारी पण करायची, पण
काही दिवसानंतर काय झालं, गावामध्ये जे आपण विचित्र लोक म्हणतो, घोडे करणारे अशा लोकांची संख्या वाढली आणि त्यांना गावामध्ये त्रास होऊ लागला. त्यामुळं त्यांनी काही जणांनी ठरवलं का आपण हे गाव सोडून दुसरीकडे चालत जाऊ. तिथून ते निघाले मायबापांनो आणि चालत चालत ते भेंडी गावाजवळ आले. पंढरपूर पासून 12 मैल अंतरावर म्हणजे 24 किलोमीटरवर भेंडी नावाच्या गावाजवळ ते आले आणि त्या गावाजवळ एक जंगल होतं. त्या जंगलाजवळ ते थांबले, त्यांचे जोडीदार आणि ते असा त्यांचा पूर्ण परिवार तिथं थांबले. तिथंच त्यांनी आपली राहण्याची सोय केली. तिथंच आपला दम्मा थोडी थोडी शेती काढली आणि तिथंच ते कायमचे स्थगित झाले. त्या गावाला नाव पडलं आरणगाव. त्या गावाला नाव पडलं आरणगाव आणि बघता बघता सगळं काही व्यवस्थित होऊ लागलं. लोक त्यांना कामाला बोलवायचे, काम करायचे आणि व्यवस्थित आपला संसार परपंच पुन्हा त्यांनी व्यवस्थित जोपासला. नंतर त्यांना 2 मुलं झाले. एकाचं नाव डोंगरोबा आणि एकाचं नाव परसोबा. 2 मुलं झाले. मुलं वाढत गेले, तसतसं भरभराटी येऊ लागली. दिवस बदलत गेले मायबापांनो. पण पंढरीची वारी काही चुकली नाही. दरवर्षी पंढरपूरला जायचे दैवमाळे आणि एक दिवस काय झालं, डोंगरोबा ते निघून गेले तर परत काही आलेच नाही. मग सगळा घरचा जो कारभार असेल तो कुणावर पडला, परसोबावर पडला. मग परसोबाचं लग्न करून टाकलं. दैवमाळी म्हणाले का आता लग्न करून टाकू आणि त्यांचं लग्न झालं मायबापांनो आणि त्यांच्या पत्नीचं नाव नांगिताबाई. परसोबा आणि नांगिताबाई या दोघांचा थाटामाटानं संसार सुरू झाला. नांगिताबाई पण धार्मिक वृत्तीच्या निघाल्या. जेवढे परसोबा धार्मिक होते तेवढ्याच नांगिताबाई सुद्धा धार्मिक होत्या. आणि वडील दैवमाळे म्हातारे झाले आणि ते म्हणले, परसोबा मला आता काही शक्य वाटत नाही मला वारी, तरी पण मला असं वाटतं की एवढी वेळेस तू मला घेऊन चालावं. आणि परसोबा आपल्या वडिलांना म्हणजे दैवमाळेला पंढरपूरला घेऊन गेले. एक वारी त्यांनी केली आणि नंतर त्यांनी ध्येय ठेवला मायबापांना. त्यानंतर सर्व जिम्मेदारी परसोबावर आली. परसोबा आणि नांगिताबाई दोघांचा संसार परत थाटामाटानं चालू झाला आणि असं करता करता परसोबा अर्ध्याच्या वर वय झालं परसोबाचं. आणि एक वेळेस पंढरपूरला गेल्यावर भगवंताला म्हणू लागले, देवा आमच्या घराण्यामधली चालत असलेली परंपरा आहे पंढरपूरची वारी आणि आता मला असं वाटतं या वारीमध्ये खंड पडतोय की काय. त्यामुळं परसोबानं भगवंताकडं मागणं मागितलं का तुझी वारी खंडली नाही पाहिजे, तुझी वारी चालू राहिली पाहिजे. त्यासाठी मग भगवंताला नियोजन करावं लागलं मायबापांनो. आणि अशा पवित्र अशा घराण्यामध्ये संत सावता महाराज यांचा 1250 साली मायबापांनो जन्म झाला. संत सावता महाराज त्या सावता महाराज बघा आता वडील मुळात धार्मिक, त्याच्यानंतर आजोबा पण धार्मिक, चालत आलेला वारसा आणि त्यांच्या पोटी पुत्र कसा जन्मलो. 10 पोटी
सावतोबा महाराज आहे ना, ते त्रेतायुगामध्ये राजा जनक होते मायबापांना. कोण होते? राजा जनक. आणि द्वापार युगामध्ये श्रीकृष्णासोबत असणारे पेंड्या होते, पेंड्या. त्रेतायुगामध्ये त्यांनी निर्गुणाची भक्ती केली, सगुणाकडे पाहिलंच नाही. त्यामुळे भगवंताने काय केलं? स्वतः सगुणासोबतच म्हणजे भगवंतासोबतच त्यांचं जीवन घालवलं. श्रीकृष्णासोबत त्यांच्या सोबतच असायचे. आणि पहा, योग नंतर तिसरा अवतार झाला संत सावता महाराज. दोन्ही जन्मात जे साध्य झालं नाही मायबापांनो, ते ह्या जन्मामध्ये त्यांनी साध्य करून दिलं. विठाला हो. बघा, दिवस चालत गेले. सावतोबा महाराज मोठे होत चालले. पहिल्यापासूनच त्यांना आवड होती संत संगतीची. कुणी जर गावामध्ये जर आले तर त्यांच्या सोबत जाऊन चर्चा करणं, त्यांना खायला प्यायला विचारणं, असे ते पहिल्यापासूनच सात्विक होते. आणि दिवस लोटत गेले मायबापांनो. तसतसा सावता महाराजांचं असं दिवसेंदिवस वेगवेगळं काहीतरी ऐकायला मिळायचं, पाहायला मिळायचं मायबापांना. विठाला आणि मग सावता महाराज मोठे झाले. परसोबानी आणि नागिताबाईने ठरवलं का आता सावता महाराजांचं लग्न करून टाकू. आणि ते इकडं तिकडं शोध घेऊ लागले. सावता महाराज म्हणले, थांबा, शोध घ्यायचं काही कारणच नाही. जन्म मृत्यू या गोष्टी प्रारब्धानं होत राहते मायबापांनो. त्याच्याकरता शोध घ्यायचं काही काम नाही. आणि बघता बघता एक दिवस आपले भेंडी गावातील तिथले असणारे होऊन त्यांच्याकडे आले आणि आपली मुलीचा हात, त्यांच्या मुलाचा हात त्यांना मागितला. आणि त्यांचं वालं परसोबांनी बघितलं, सर्व काही व्यवस्थित जुळत होतं ते पण. आणि त्यांचं नाव होतं जनाबाई आणि सावता महाराज यांचे गुण अगदी व्यवस्थित जुळले. आणि परसोबानी आणि तिकडच्यांनी त्यांचं एक दिवस लग्न करून दिलं मायबापांना. लग्न लागलं आणि पुन्हा सावता महाराजांचा पुन्हा थाटामाटात संसार चालू झाला. महाराज मुळात पहिल्यापासून अभ्यासू, ज्ञानीवृत्ती. आणि मग सर्वांसोबत प्रेमानं बोलायचे, सर्वांसोबत आनंदानं राहायचे. आणि असं करता करता बाहेरून गावातील मंडळी यायचे त्यांना भेटायला यायच्या. आनंद व्हायचा, त्यांचे कीर्तन व्हायचं. आणि बघता बघता त्या जंगलाचं आरण झालं. आणि त्या आरण गावाचं एवढं नावलौकिक झालं मायबापांनो, एवढं का सर्व देवांनी सुद्धा त्याला धन्यता दिली. हे नामदेव Oh
धन्य ते आरण रत्नाची ते खान जन्मला निदान सावता तो. त्या गावाचं नाव लौकिक झालं पाहिजे आपण. तिथं खूप काही असे बरेचसे मंडळी यायला जायला लागले आणि धन्य ते आरण रत्नाची ते खान जन्मला निदान सावता तो. तिथं जन्म घेतला म्हणजे निदान म्हणजे होऊन ठरवून त्या गावी परसोबा आणि नांगिताबाईच्या पोटी सावता महाराजांनी जन्म घेतला. आणि पहा असं ते गावाचं नाव दिवसेंदिवस लौकिक होत चाललं, वाढत चाललं. आणि असंच एक दिवस सावतोबाचे मेवणे म्हणजे जनाबाईचे भाऊ त्यांना भेटायला आले. सावता महाराज आपल्या भक्तीमध्ये गुंग असायचे आणि भेटायला आले, पण सावता महाराजांना त्यांच्या संग बोलायला काही वेळ मिळाला नाही. जनाबाईनं त्यांना जेवण खावण केलं, जेवू घातलं आणि ते म्हणाले मी येतो आता. त्यांना वाटी पण लावलं, पण जनाबाईला एक गोष्ट खटकली. माझा भाऊ आला घरी आणि यांचं लक्ष सुद्धा नाही. मग विचारलं, म्हणे माझ्या भावाला तुम्ही दुसऱ्यासारखं समजलात. दुसऱ्यासारखं म्हणजे कसं? सावता महाराज प्रत्येकामध्ये भगवंत बघायचे, पण दुसऱ्यासारखं म्हणजे कसं? ज्याला परमार्थाची ओढ नाहीये अशांसोबत त्यांना जसं धरायचे तसं तुम्ही माझ्या भावाला धरलं. सावता महाराज म्हणतात, तुझा भाऊ जो आलता तो आपला संसार पाहण्यासाठी आलता आणि माझे जे मंडळी येतात, संत महात्मे जे कोणी मंडळी येतात ते देवासाठी येतात. दोन शब्द सुखदुःखाचे बोलण्यासाठी येतात. ते परमार्थिक बोलतात. त्यांना देवा बिगर दुसरं काही बोलणं सुद्धा येत नाही, संसाराच्या गप्पा ठोकत नाही. आणि तुझा भाऊ आपला संसार पाणी बघायला आला होता, म्हणून त्याच्यासोबत मला जमलं नाही बोलायला. मग तू पाहुणचार केला ना, तू जेव घातलं ना, त्यात मला आनंद आहे. विठाला जनाबाई म्हणते, तुमच्या विचारामध्ये आणि माझ्या विचारामध्ये खूप काही तफावत आहे, खूप काही बदल आहे, फरक आहे. तुमचे विचार वेगळे, माझे विचार वेगळे, पण तुमच्यासारखे विचार माझे कधी होतील? त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? असं कोण विचारतं? बघा, लक्ष देऊन ऐका. जो प्रश्न जनाबाईला पडला होता केव्हा 700 वर्षापूर्वी 29 त्याच्यानंतर समजा जन्म झाल्याच्या नंतर त्यावेळेस एवढे वर्ष होऊ नये, तोच प्रश्न आज आपल्या सर्वांसमोर मायबापांना. बघा, जनाबाई काय म्हणते का मला असं का होत नाही? तर त्याच्यासाठी सावता महाराज सांगतात, त्याच्यासाठी आपल्याला सर्वांमध्ये भगवंत पाहावा लागेल. काय? जसा वृक्ष वेणीमध्ये आहेच तो देव
हो देव नटला नाना परी भरून उरला चराचरी तो तुमच्या माझ्या सर्वांच्या रूपानं तो नटलेला आहे मायबापांनो देव आपण देवावरच बसलेलो आहे समजत नाही आपल्याला एवढाच फरक आहे आणि हाच फरक जनाबाई मध्ये होता सावता महाराज आचार मध्ये भगवंत बघायचे पक्षात वेलीमध्ये भगवंत बघायचे आपल्याला माणसात दिसत नाही तेव्हा निर्जीव वस्तू मध्ये कधी दिसणार आहे विठाला विठाला हो मीराबाई म्हणतात कहा पग डालू देखे पाय कुठं ठेवू तो एवढा घंटाट भरलेला आहे पाय कुठं ठेवू हे मला समजत नाही अशी स्थिती सावतोबा महाराजांची होती आणि ते जनाबाईला सांगत होते की अशी वृत्ती जीवाची प्रत्येकाची व्हायला पाहिजे तेव्हा पुढे ते मग जसजसे सावता महाराज सांगायचे तसतशी जनाबाईला पोर लागते मग तुम्हाला तुमच्याकडे जी दृष्टी आहे ती दृष्टी मला केव्हा मिळेल माझी केव्हा होईल त्याच्यासाठी मला काय करावं लागेल धन्य ती माता आहे खरंच असे प्रश्न पडले आणि विचारलं आपल्याला एक तर प्रश्न पडत नाही आणि पडले तर आपण विचारत नाही विठाला विठाला पण धन्य आहे ती माता जनाबाई का त्या जना मातेमुळे आज आपल्याला त्यांच्या रूपानं आपल्याला हे ऐकायला तरी मिळतंय हेच प्रश्न आपल्या सर्वांचे मायबापांना जनाबाई म्हणतात तुमची जी दृष्टी आहे ती माझी का होत नाही ती होण्यासाठी मला काय करावं लागेल तर मग सावता महाराज सांगतात त्याच्यासाठी नाम साधना आहे नाम साधना नाम साधनेसारखं दुसरं जगात दुसरं काही नाही त्या नाम साधना अशी मायबापांनो का आपल्याला सर्वांना भीती कशाची हो मरायची आपल्याला कोण मारतं म्हणजे घेऊन कोण जातं काळ त्या काळाला लाट मारायची सोटे मारायची ताकद सुद्धा आपल्यामध्ये आहे माझं नका ऐकू सावतोबा महाराज सांगतात काय
कळी काळाच्या मत नामाची बळे नभिऊ सर्वथा नामाच्या बळावर नामाची बळे न भिऊ सर्वथा आणि कळी काळाच्या माता सोटे मारू एवढी ताकद आजही आपल्या प्रत्येकामध्ये आहे माय बापांनो. पण केव्हा साध्य केल्यावर जीवनात संत आल्यावर अन्यथा नाही. कळी काळ काय आपल्याकडून मच्छर सुद्धा मरत नाही. विठ्ठला हो बघा. आणि सावतोबा महाराज आपल्या त्या नामाचा महिमा सांगताय का नाम एवढं श्रेष्ठ आहे माय बापांनो तर त्याच्याशिवाय जगामध्ये दुसरं काही श्रेष्ठ नाही. सर्व तत्व नाही रे अन्यथा. ओ अन्यथा चेतावणी दिली. वाया अधिक पंथा जाशील जणी. तू जर नाम साधना सोडून अनेक पद्धतीने अनेक पंथानं जाण्याचा प्रयत्न जर केला सरळ सांगितलं वाया जाशील म्हणून. नामाशिवाय साधन कुठलंच नाही. भगवंतापर्यंत जाण्याचं साधन फक्त नाम आहे माझ्या बापांना. सर्व साधनांचं सार नाम आहे माझ्या बापांना. नामाशिवाय दुसरं काहीच नाही. नामाने मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची किंवा सर्व संत देती साक्ष. सर्व संतांनी साक्षी दिली का नामाशिवाय करून जाण्याला दुसरं साधन नाही माय बापाला. मग असं वर्णन कोण सांगू लागलं? सावता महाराज जनाबाईला म्हणजे आपल्या पत्नीला सांगताय. मग जनाबाई म्हणतात मग मी पण नामस्मरण करते, मी पण दररोज देवदेव करते, भक्ती करते, मग मला का होत नाही असं? हा आपणही करतो ना. सकाळी उठल्यावर पूजा अर्चा, देवाला स्नान वगैरे घालून गंध लावून उपवास करतो. आपणही करतो, आपणही देवाचं नाव घेतो. मग आपल्याला का अशी स्थिती आली नाही? तेच जनाबाई पण विचारतात. मी पण करते, मी पण विठ्ठलाचं नाव घेते, दररोज येते, मग मला का असं होत नाही? पण त्याच्यामध्ये पथ्य माय बापांनो, पथ्य. जरी आपण नाव घेत असलो, जरी नाव घेतलं असलो पण पथ्य सांभाळावं लागतं. जसं आपल्याला काही सर्दी वगैरे कुठला काही थोडंसं आजार झाला आणि आपण दवाखान्यात गेलो, गोळ्या औषधी दिल्या डॉक्टरने आणि डॉक्टरने सांगितलं हे गोळ्या औषधी घ्या आणि आंबट तिखट खाऊ. आपण घरी आलो आंबट तिखट जर खायला लागलो आजार बरं होईल का? नाही होणार. पण त्याचप्रमाणे
संत पण सांगतात, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावं. विठाला विठाला हो, पथ्य जर सांभाळलं नाही मायबापांनो, मग आपण जे करतोय त्याचा उपयोग होत नाही, ते वाया जातं, व्यर्थ जातं. आपण सावता महाराज सांगतात, कुणाचीही निंदा करायची नाही, कुणाचाही मत्सर घडला नाही पाहिजे मायबापांना. आपल्याला तर त्याच्या बगैर होत नाही. काय आपल्याकडं म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. पाहिजे, आपली निंदा करणारे पाहिजे, पण आपण कोणाची करायची नाही. कारण दुसऱ्याचं कमी होतं आणि कंठी बसत आहे. आपल्याकडे येतो मायबापांकडे. त्याच्या करताना कुणाची निंदा करायची नाही. त्यानंतर असे बरेचसे काही पथ्य ते आपल्याला पाळायचे आणि ते आपण ज्या वेळेस सद्गुरू आपण माळ घालतो त्या माळ घालायच्या टायमाला आपल्याला ते पथ्य सांगितले जातात मायबापांना. ते जर पाळायचे आणि आपण जो गुरु केला त्या गुरुला पूर्ण श्रद्धायुक्त बघायचंय मायबापांनो. त्यांच्या नावाचं दिंडोरं पिटायचं नाही, त्यांच्याविषयी वाईट वक्त बोलायचं नाही. ते जसे असेल तसे, पण त्यांच्यासाठी आपल्यासाठी त्यांचं स्थान आदरणीय असलं पाहिजे. विठाला विठाला नाहीतर देवदेव करायचा आणि आचरण निंदनीय करायचं. आपण कितीही देवदेव केला तर सगळं पाल त्या घागरीवर पाणी मायबापांना. अजिबात नाही, काळ्या दगडावरची रेषा आहे मायबापांनो. कितीही देवदेव करा, काहीही करा, जर आपलं निंदनीय वागणूक असेल, वर्तन असेल तर काही उपयोग होणार नाही मायबापांनो. कारण सगळं काही भगवंत चराचर झालेली आहे, सगळं काही भगवंतानं ठासून भरलेलं आहे. आपले प्रमाण झाले 3-4 प्रमाणातून सिद्ध पण झालेलं आहे. तर देव नाही अशी जागा रिकामी नाही मायबापांनो. त्याच्या करताना आपल्याला वाटतोय असा का बरं वागतो, त्याच्या कर्माने वागतो. कारण अन्न मानधन येतो प्रारब्ध आधीनं, प्रारब्धाला वागतो माणूस. आपल्याला वाटतं मी करतो, आपण काहीही करत नाही, सगळं भगवंत करतो. मग आपल्याला वाटतं आपल्या हातून पापी तो करून घेत असत नाही. तो वातावरण बनवतो, वातावरण तसं तयार करतो, पण तिथं ते आपल्याला करायचं का नाही करायचं, पाप करायचं का नाही करायचं हे आपल्या हातात आहे. आपण जसे कर्म करू मानवपणलो तसंच आपल्याला भोगावं लागेल. कर्म सुंदर काय केले कर्म झाले त्याची भोग आले. आपण जसे कर्म करू मायबापांनो तसंच आपल्याला भोगावं लागणार आहे. आणि आम्ही इथून सांगतो, आईला सांभाळा, बापाला सांभाळा. मायबापांनो शास्त्रामध्ये एकही संतांनी आई बापाचा उल्लेख केलेला नाहीये. एवढी मोठी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली, आई बापाचा कुठंच उल्लेख केलेला नाहीये. कारण ते प्रारब्धाच्या हातीने स्वाधीन आहे. त्याच्यात काही प्रमाण जवळ काय तोपर्यंत काशीला जायची गरज नाही, असे काही प्रमाण आहे. जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंत. पण ते आई बाप कोणते सांगितले? आई बाप ते नाही सांगितले. विठोबा रखुमाई हे आपले आई बाप आहे.
बाप आणि आई, नाही माय बापांना आपले एकच आई बाप आहे विठ्ठल आणि रखुमाई, त्यांची सेवा करायची सांगितली. आम्हाला समजाना त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला अवघड आहे विठाला माय बापांना आम्हालाच देव माहित नाही, आम्ही तुम्हाला काय सांगणार. मग आम्हाला देव माहित नाही, देव कसा प्राप्त करायचा ते माहित नाही, मग आम्ही सांगतो की तो संसाराच्या गप्पा करतो तुमचा 2 घंटे टाइमपास जातो निघून विठाला म्हणून त्याला जो कोणी संसाराच्या गप्पा ठोकत असेल तुमचा टाइमपास करतोय माय बापांना. आपला वेळ फुकट घालवू नका. आपण खर्च करताय, घरादाराचं काम सोडून आपण सार्वजनिकचा आनंद घेताय. विचारपूर्वक सावधपूर्वक असं नियोजन करा माय बापांनो. चला विठाला हो, असं सावता महाराज सांगतात या नामाचा महिमा. आणि त्याचं लोक पथ्य सांगतात काही पथ्य पाळावं लागतं. पथ्य जर नाही पाळलं तर आपण जे करतोय ते सगळं वायाला जातं माय बापांनो. आणि जो त्याच्यावर स्थिर आहे तोच तरला, जो त्याच्यावर स्थिर आहे. नाही तर भगवंत चांगलं फेकत राहतो बस सगळं तिकडे गेला तर सरकला. आणि जर निंदनीय जर कर्म जर केलं माय बापांनो तर केलेलं सगळं निष्क्रिय होऊन जातं, काहीच राहत नाही, नष्ट होऊन जातं, नष्ट. असं कोण सांगतं? मी नाही सांगत. सावता महाराज आपल्या पत्नीला जनाबाईला सांगतात विठाला हो. त्या करताना कुणाचीही निंदा करू नका. जो करील तो भरील, त्याच्या सोबत आपल्या सोबत. काय करा, सर्वांमध्ये भगवंत बघा माय बापांनो. आणि असा हा त्यांचा संवाद चालू होता. आणि पाता दिवस चालले आणि गावामध्ये सर्व काही सावता महाराजांची कीर्ती वाढत गेली. पण असेच सगळे सावता महाराजांकडून नव्हते, काही 2-4 लागा त्याला ते राहत्यात. आणि तसेच आरण गावामध्ये पण होते. त्यांनी फक्त चूक शोधायची होती की सावता महाराज कुठं चुकतात. लई वावा चालली, लई उदो चालला ना, मग मागं वळायचा. मागं कसं वळायचा, काहीतरी चूक झाली पाहिजे थोडीफार. मग एक दिवस काय झालं, सावता महाराज आपल्या शेतामध्ये काम करत होते. आणि काम करता करता त्यांच्या वखरामध्ये मसुबा लागला. आता ते मसुबा लागला, सावता महाराजांना वाटलं हे प्रत्येक वेळेस हे ध्यान राहत नाही, आपण नादात राहतो, नामामध्ये अखंड नामस्मरण चालू राहतं आणि या मसुबाला अडचण येते आपल्याला ये मसुबाची. म्हणून सावता महाराजांनी काय केलं, तो मसुबा उचलला, कुणाला विचारलं नाही. मसुबा उचलला आणि बांधावर नेऊन ठेवला. बस येणला तर झालंच. मग आता फक्त जीव लागत होतं एक. मग या 2-3 जणांना, अरे बघा ना त्या सावतानं काय केलं, अरे वावरातला मसुबा उचलला आणि बांधावर नेऊन ठेवला. सगळे जण गेले सावता महाराजांच्या मळ्यामध्ये. आणि सावता महाराजला म्हणे, हे मसुबा का बरं उचलला, जिथं होता तिथं ठेवा, नाहीतर आपल्या गावावर प्रकोप येईल, काहीतरी विघ्न येईल, असे वेगवेगळं म्हणू लागले.
सावता महाराज म्हणे नाही, तुम्हाला जे करायचं ते करा, मला त्याच्यापासून अडचण होती म्हणून मी एक साईडला ठेवला, तुम्हाला जे करता येईल ते करा. बघा म्हणे 8 दिवसामध्ये काही ना काहीतरी चमत्कार घडल, हा म्हणे मी पाहून घेईन. आणि गावातले लोक निघून गेले, बाळबापांनो निघून गेले. 8 दिवस होत आले, कोणालाच काही नाही, सगळ्या जसं चालू होतं सगळं व्यवस्थित. पण यांना वाटलं का आता त्यांना भगवंतानातून जर काही नाही झालं तर आपल्याला काहीतरी करावं लागल. मग त्यांनी काय केलं, सावता महाराजांचं घरच पेटवून दिलं बाळबापांनी. सावताबाईंचं घर पेटलं तरी सावताबाईंना सुख नाही आणि दुःख नाही, काहीच वाटलं नाही. अरे याच्यावर तर काही परिणामच झाला नाही. नंतर 20-25 जनावरं होती सावताबा महाराजांकडे, ते जनावरं सोडून दिले, काही इकडं सोडले काही इकडं सोडले, इकडं असे वेगवेगळ्या दिशेला लांब देऊन सोडून दिले, तरी त्यांच्यावर काही परिणाम नाही. आणि मग आता काय त्यांनी वाटलं तर आता आपण जे करू राहिलो यांच्यावर तर काही परिणाम होईना, मग आता काय करायचं. आणि मग गावामध्ये असा रोग आला पा, त्याला आपण पटकी म्हणत होते त्यावेळेस, असा आजार आला आणि सर्वजण म्हणायला लागले का सावतोबा महाराजांमुळे झालं, सावतोबा महाराजांमुळे झालं असे सर्वजण. पण यांच्यावर काही परिणाम नाही. का बरं? का ते मनानं अथांग असे सागर होते मायबापा. सावता सागर प्रेमाचे म्हणूनच रामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात का सावता महाराज कसे अथांग सागर आहे बाबांनो, स्थित प्रज्ञ आहे, त्यांच्यावर सुख आणि दुःख याचा जराही परिणाम होत नाही. आणि कशामुळं का ते फक्त पांडुरंग परमात्मा म्हणजे विठ्ठलाची भक्ती करत होते. आणि बघा आपल्यालाही तीच भक्ती करायची आहे. जो कोणी तुम्हाला विठ्ठलाची भक्ती सोडून दुसऱ्या कोणाची भक्ती सांगत असेल, नाही मायबापांना चुकीचं आहे. कलियुगात जर उद्धार करायचा असेल तर पांडुरंग परमात्म्याशिवाय पर्याय नाही मायबापांना. जर पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसरी भक्ती होऊच शकत नाही, कारण दुसरा देवच नाही मायबापांना, देवच नाही. जेवढे काही अवतार झाले ते सगळे या लोकांची यात्रा संपून निघून गेले, अनंतात विलीन झाले आणि आपल्या हृदयामध्ये आले. सगळे आपण 33 कोटी जे देव म्हणतो ते देव आपल्या हृदयात आहे. बाहेर पाहण्याची गरज नाही आपल्याला.
इथं मला सांगा, देव आहे का देवाची मूर्ती? देवाची मूर्ती. कुठलं तीर्थक्षेत्र असो, कुठलाही देव आहे का देवाची मूर्ती आहे? देवाची मूर्ती आहे माझ्या बापांनो. मग देव कुठे? देव आपापल्या हृदयामध्ये आहे. तैसा हृदय हरी बाहेर बघा, तो भगवंत आतही आहे आणि बाहेरही आहे, पण प्राप्त करण्याचं ठिकाण म्हणजे हे पंढरपूर आहे. काया ही पंढरी आणि आत्मा पांडुरंग माय बापांनो. मग सावता महाराजामुळं मी इथून छाती ठोकून सांगू शकतो त्यांच्या जीवावर. सावता महाराज कुठे गेले हो? अवघ्या 24 किलोमीटर अंतर पंढरपूर होतं. किती वाऱ्या केल्या सावताबा महाराजांनी? एकही वारी केली नाही. मग पंढरपूरला गेले नाही का? गेले. पंढरपूरला गेल्याशिवाय भगवंताची प्राप्ती जाऊ शकत नाही. मग पंढरपूरला गेले, पण कोणत्या पंढरपूरला गेले? शास्त्रांनी सांगितलं शास्त्रांनी सांगितलं काया ही पंढरी. आपलं हे शरीर हे पंढरपूर आहे माय बापांनो. कुठेही जायची गरज नाही आपल्याला. संत सांगतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थामध्ये पाणी आणि दगड याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. देव पाहिजे असेल तर तो सज्जन माणसाच्या हृदयामध्ये आहे, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे. मग कशाला इकडे तिकडे फिरायची गरज आहे? जाऊ नका, या मताचा मी नाही. वैकुंठीचा देव आणि ना कीर्तनी माझ्या बापांना एवढं सामर्थ्य नामा
कशाच्या? फक्त नामाच्या जीवावर, अन्यथा नाही. काहीतरी नामाशिवाय सगळं शून्य आहे, शून्य. मग असे बघा, सावतोबा महाराज स्थितप्रज्ञ होते आणि त्यांनी एका अभंगामध्ये सुद्धा लिहून ठेवलं, पहा, समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. ते त्याच पद्धतीने वागत होते आणि तसंच त्यांनी लिहून ठेवलं. ते समयाशी सादर होत होते आणि पहा, सावता सागर प्रेमाचा आगर. आता प्रेमाचा आगर पहा कसा आहे. ज्या गावामध्ये, ज्यांच्या गावामध्ये ती महामारी आली, लोक प्रत्येक घरामध्ये, जसं आपलं कोरोना आला होता असं प्रत्येक घरामध्ये पेशंट, एक दोन दोन माणसं बेचैन होऊन गेले आणि सर्वजण म्हणायला लागले, हे सगळं काही सावतामुळे होऊ लागलं. सर्वजण सावताच्या नावानं बोट मोडायला लागले, सावताच्या नावानं रडायला लागले सर्वजण. पण म्हणे आता थांबा. काही जण म्हणे सावता महाराजला आपण हाकलून देऊ गावाच्या बाहेर, पण म्हणे आता थांबा, एवढी महामारी जाऊ द्या, मग त्यांच्याकडे पाहू. अशी परिस्थिती तयार झाली मायबापांनो. मग सावता महाराज एक श्रेष्ठ भक्त तर होतेच होते, पण ते आयुर्वेदिक डॉक्टर पण होते माझ्यापर्यंत. त्यांना ज्ञान होतं आयुर्वेदाचं. ते झाडपाला एकत्र करायचे आणि आजार, जो कोणी आजारी असेल त्यांना ते औषध द्यायचे. आणि सावता महाराजांनी ठरवलं की जी काही महामारी आली आहे त्या महामारीला आपण जाऊ आणि त्यांना बरं करू. जनाबाई म्हणतात, आधीच लोक तुमच्या नावानं बोट मोडताय, आपल्याला गावात सुद्धा येऊ देणार नाही, त्याच्या करताना नाही. ते जरी जसे वागले असत पण ते अज्ञानी आहे. आपण समजदार आहे, आपण ज्ञानी आहे. आपण जर त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? मग दोघं नवरा बायको मायबापांना निघाले आणि घरामध्ये, त्यांना घरामध्ये सुद्धा येऊ देईना. तुमच्याच मुलं झालं ना, आता कशाला आले इकडं? मजूला बाजूला नसता ठेवला तर कशाला ही महामारी आली असती? माझ्यामुळे झालं ना, मग आता मीच बरा करतो ना, येऊ द्या. बळजबरी घरात घुसायचे आणि त्याच्यावर उपचार करायचे. ते वनस्पती औषध देऊन आणि ते पेशंट दमानं फरक पडत गेला. असं जवळपास 15 वार 1 महिनाभर यो प्रोग्राम चालला माझ्याकडनो. दोघं नवरा बायको सावता महाराज आणि जनाबाई यांचा रात्रंदिवस सर्वांची सेवा करू लागले आणि पूर्णपणे आजार बरा झाला आणि सगळं गाव पुन्हा सावता महाराजांची वाहवा करू लागलं. विठाला आता त्यांचा निश्चय एवढा दृढ झाला, एवढा तत्व झाला का कुणी काही जर सावता महाराजांबद्दल जर बोललं तर त्याला ते तिथं चूप करायचे. चुपच, आम्हाला माहिती आहे त्यांच्याबद्दल एक शब्द ऐकून नव्हते घेत मायबापांना. कारण सावता महाराज तसं वागले, करून दाखवलं. आणि पहा, एक दिवस काय झालं, नामदेव महाराजांना अहंकार आला का माझ्यासारखा श्रेष्ठ भक्त दुसरा कुणीच नाही. म्हणून भगवंताला वाटलं आता चला, आता नामदेव महाराजांची अहंकार जो झालाय त्याला आता उतरवलं पाहिजे. म्हणून एक युक्ती आखली. म्हणे, नामा आपण लपंडाव खेळू म्हणे, मी लपतो म्हणे आणि तुम्हाला शोधून दाखव. बरं म्हणे, ठीक आहे. देवा निघाले. भगवंत पुढं चालायचे, पुढं दिसायचे, पुढं गुप्त होऊन जायचे, पुढं दिसायचे, पुढं गुप्त होऊन जायचे. नामदेव महाराज ते जेवायला चालले आणि जिथं 2 रस्ते फुटल तिथं भगवंत काय करायचे, आपल्या गळ्यातलं काहीतरी हाराचं फूल किंवा माळेचा मणी असं तोडून ते वाटेवर टाकायचे. सावता महाराज चालले, नामदेव महाराज चालले त्या दिशेनं. चालायचे असं चालता कुठं आले, सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आरण लावला. भगवंत तिथं आले माझ्याकडनो आणि तिथं भगवंत आले आणि भगवंत सावता महाराजांना, सावता महाराज समाधीस्थ होते.
ठेवला. हात ठेवून मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी. किंवा सापडलेले वाटे जाता गंगास्नान मस्तकीचं दान ठेवला कर. ही गोष्ट ज्यांच्या जीवनात गुरु आले, ज्यांच्या जीवनात संत आले त्यांनाच कळत, अन्यथा नाही. माय बापांनो, विठाला विठाला. हो, बघा, भगवंत तिथं आले आणि भगवंताने सर्वप्रथम सावता महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. सावता महाराजांना जागे केलं आणि सावता महाराजाला सांगितलं तर माझ्या पाठीमाग चोर लागलाय आणि मला कुठेतरी लपवायला जागा पाहिजे. मग सावता महाराज म्हणतात, तुम्ही सगळ्या ब्रह्मांडाचे नायक, सगळं काही तुमच्या हस्ते चालतं आणि तुमच्या मागे चोर लागला. बरं ठीक आहे. सावता महाराजांनी आत बघितलं. कुठं? ज्ञानदृष्टी डोळ्यांनी मायबापांनो आत बघितलं. सावता महाराजांना सगळं काही समजलं. मग सावता महाराजांनी काय केलं? आपलं उदर चिरून आणि त्या भगवंताला आतमध्ये साठवलं मायबापांनो. ठीक आहे, अवघे 6 मिनिटांमध्ये मी माझी सेवा संपुष्टात आणतो मायबापांनो. बघा काय झालं, तिथं आपलं उदर चिरलं आणि सावता महाराजांना भगवंताला सावता महाराजांनी आत साठवलं. आता बघा, यो झाला त्यांची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. आता पहा, ह्यो झाला बाहेरचा भाव. आता आतला भाव पहा. साठविला दाता त्रिलोक्याचा म्हणजे बाहेरचा भाव कसा आहे? खुरप्यानी उदर चिरलं आणि आतमध्ये भगवंताला साठवलं. आता साठवायची रीत वेगळी माय बापांनो. जनाबाई पण म्हणतात, हृदयबंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. ती कोंडवायची रीत वेगळी आहे, साठवायची रीत वेगळी आहे. तो आतला भाव आहे. बाहेरच्या भावाने सांगितलं, खुरप्याला चिरलं, जे असेल ते, पण त्याचा भाव तसा नाहीये माय बापांनो. नाही, त्या भगवंताला साठवण्याची क्रिया वेगळी आहे आणि ती फक्त नामधारकाला समजते. विठाला हो, साठविला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली येर झाला सफल व्यापार. जेव्हा आपण भगवंताला आतमध्ये साठवू ना, तेव्हा आपली येर झाड संपत. त्याच्यासाठीच आपला जन्म झालाय माय बापांनो. तेव्हा म्हणायचं सफल व्यापार झाला. आणि आपण आपला टाइम संपत आलेला आहे. आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करूया. विठोबा
अशी ही कीर्ती माझ्याकडून सावता महाराजांची. आपला वेळ संपला, असे किती दिवस गेले ना तरी ते संपणार नाही. असं खूप काही मोठं चरित्र आहे माझ्याकडून. याच्यातला बाहेरचा भाव सांगण्याचा वेगळा आहे आणि आतला भाव वेगळा आहे. जो आतमध्ये शिरण, ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे, ज्याच्या जीवनामध्ये संत आलेले आहे, त्यालाच जो भाव समजतो. आणि त्या समजत नाही माझ्याकडून, त्याचे कारण त्याची चावी सद्गुरू जवळ आहे. आणि हा सगळं काही नामस्मरणाने होतं माझ्या पडतो. हे सर्व संत मंडळी कुठं काही शिकायला गेले नाही. यांच्या वेळेस कुठं काही शाळा नव्हत्या, संस्था नव्हत्या शिकायला. स्वतः अनुभव घेतला आणि तोच आपल्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला माझा पडलो. याच्या करताना जो शिकून अभ्यास करतात, पाठ करतात, त्याला अभ्यास म्हणतात. काय लक्षात येतंय ना? जे शिकतात, पाठ करतात, त्याला अभ्यास म्हणतात. आणि जे अनुभवानं सांगतात त्याला ज्ञान म्हणतात. विठ्ठल हो. आणि बघता बघता खूप काही कार्य सावता महाराजांच्या हातून असं घडत गेलं. सर्व परलोक सर्वांसाठी आपलं आयुष्य त्यांनी पूर्ण झिजवलं. मायबापांना परोपकार केला जीवनामध्ये. परोपकारासाठी आपलं आयुष्य त्यांनी पूर्ण झिजवलं. त्यांच्यासाठी नामदेव महाराज शेवटच्या जन्मनामाने
बघा, मी कधी कथा सांगत नाही माझ्या बापांना, पण सावता महाराजांचं चरित्र जेव्हा मी ऐकलं त्यावेळेस आपण इतर चरित्र मी नावं नाही ठेवत कुठल्या चरित्राला, पण आपण दुसरे चरित्र जर ऐकलं तर असंच आहे, हा चमत्कार झाला, असं करा मग असं होईल, तसं करा मग तसं होईल. पण सावताबा महाराजांनी असं थोपाड नाही सांगितलं चरित्रामध्ये. भिकोजी महाराजांनी हे चरित्र लिहिलंय मला पडलो, आणि ते चरित्र बघा, त्याच्यामध्ये पूर्ण भक्ती, आपल्याला माणसाला ठेवण्यात येऊन करायचं काय, दोघा नवरा बायकोचा संवाद, यातूनच सर्व काही हे होतंय, आपल्याला पूर्ण ज्ञान होतंय. आणि त्यामुळं असं वाटलं आज पहिली वेळेस मी सावताबा महाराजांचं जेवढं होईल माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे त्यांचं चरित्र तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या बापूंनो, यात जे काही चुकलं असेल ते माझ्या वाणीचे दोष आहे माझ्या बापांनो, ते सोडून द्या. जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे, माझं काही नाही. भावनेच्या ओघात बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल तो सोडून द्या. आणि कुणाचं ओघाओघात नाव घेण्याचं राहिलं असेल पुन्हा मंडळीचं, तर लहान भाऊ समजून सोडून द्या, माफ करा. आपल्या सर्वांची माफी मागतो, काही चुकलं असेल तर सोडून द्या. आणि आपले सिस्टमवाले भाऊ, त्यांचं सुद्धा नाव राहिलं होतं घ्यायचं. सुंदर अशी सिस्टम आहे भाऊ तुमच्यावाली. माझा छोटासा आवाज अगदी सर्वांपर्यंत पोहोचेल असा व्यवस्थितपणे, अगदी कुठलेही सांगायचं काम नाही पडलं. असे आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि सर्व सगळ्यांना पूर्ण विराम. ज्ञानेश्वर Wow.